धाराशिवमध्ये पावसानं अतिवृष्टीनं मोठा कहर केलाय। जिल्ह्यातील परंडा, भूम, कळंब, धाराशिव, उमरगा, लोहारा, तुळजापूर आणि वाशीसह सगळ्याच तालुक्यात पावसानं तुफान बॅटिंग केली आहे। परंडा आणि भूम तालुक्यातील अनेक नद्यांना महापूर आलाय। बाणगंगा नदीला आलेल्या पुराचा लाखी गावाला वेढा पडलेला आहे, तर सिरसाव गावात सुद्धा घरात पाणी शिरलेलं आहे आणि 200 ते 300 नागरिक नदीच्या पलीकडे अडकले। चिंचपूर, बेलगाव इथल्या नद्यांना पूर आलेला आहे, त्यामुळे अतिवृष्टीमुळे शेती पिकांसह द्राक्ष बागा आणि जनावरांचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे। त्यांना चाराही मिळत नाहीये। पुराच्या पाण्यात गाई, म्हैस, शेळ्या, पाळीव जनावरही वाहून गेल्याची माहिती आहे। बाणगंगा नदीवरून भरपूर नुकसान झालेलं आहे। पाणी वाहत आहे, सोयाबीनचं नुकसान झाले, जनावरं वाहून गेली, बागा झोपल्यात, वाहून गेल्यात, काही अक्षरशः रडायची वेळ आली शेतकऱ्यावर। सोयाबीन गेल्यात, सोलर गेली, काही राहिलं नाही, निस्तनाबूत झाले सगळं। की साधारणपणे 4 वाजेपर्यंत आंतरगाव अख्खं पाण्यामध्ये गेलं आणि नदीच्या अलीकडली तर जनावरं, मी नदीच्या इकडं अलीकडे राहत असल्यामुळं अलीकडली जे जनावरं आहेत किती वाहून गेले हे पण सांगता येत नाही। सरकार काय याच्याकडून आता सरकार त्याचा पंचनामा करून मदतीची अपेक्षा, सरकारकडून दुसरी अपेक्षा काय करू शकतो आपण? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।